आहे आणि आगमनाची आतुरता पण वाढत चाललेली आहे। अवघ्या काही दिवसातच बाप्पांचं आगमन आपल्या सर्वांच्या मध्ये होणार आहे। म्हणजे 7 सप्टेंबरला बाप्पांचं आगमन आहे आणि याची तयारी खूप जोराशोरात आतापासून सुरू झालेली आहे। मी आता यावेळेस नागपूरच्या सुप्रसिद्ध चित्तार ओळीत उपस्थित आहे आणि तिथे सर्वात जास्त गणपती बाप्पांच्या मनमोहक मूर्त्या बनवल्या जातात। आपण बघू शकता इथे बाप्पांच्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत। बस रंगरंगोटीला सुरुवात होणार असून आता आपण जाणून घेऊयात की या बाप्पांच्या मूर्त्या कशा तयार होतात आणि काय प्रतिक्रिया आहे त्यांची। का सांगतील काका कित्येक वर्षापूर्वापासून चित्तार ओळीत का वर्षापासून मी बघून आलो आहे। मी 60 65 वर्षाचा हो। मी आमचे वडील करत होते तेव्हापासून हे चालू आहे काम। मातीचं काम निर्माण होऊन आलं आहे ते आणि तेच चालू आहे सतत आणि माझी मुले पण आता करतात। चित्तार ओळीत किती वर्षापासून बाप्पांच्या मूर्त्या निर्माण होतात आहे आणि सतत ती प्रथा सुरू आहे, काय म्हणणं आहे यावर? हे झालं सर कमीत कमी 100 वर्षाच्या आसपास झालं चालू आहे इथे कार्यक्रम गणपती बाप्पाचं आणि काम चालूच आहे। आता ह्या मूर्त्या ज्या रात्रदिवस काम करून एक करणं चालू आहे। सध्या POPच्या मूर्त्या येणं चालू आहे इथे। POPला बॅन राहिल्यानंतर बी कस्टमर घेते POPच्या मूर्त्या। आम्ही मातीच्या मूर्त्या म्हणून बी फिनिशिंग ना असं म्हणते, पण आमच्या आहे फिनिशिंग आमच्या कामात पण आहे, सगळ्या गोष्टीत आहे। POPच्या मूर्त्या येणंच आहे ना घेणं चालूच आहे। POPचं कस्टमरला समजत नाही माती कोणती आहे आणि POP कोणती आहे। रंगोटीला सुरुवात होणार आहे आणि कधीपर्यंत बाप्पा तयार होणार आहे? कारण अवघ्या काही दिवसातच आता बाप्पांचं आगमन आहे, काय म्हणाल यावर? आता खाली 3 या 4 दिवस लागेल। पहिला एक सिंपल कलर लागेल, त्याच्यानंतर मग फायनल कलर, त्याच्यानंतर मग हे आपले कपडे वगैरे घालणं चालू, बस तेवढंच लागेल आता कारण की 7 या 8 दिवस लागेल। माझा एक प्रश्न आहे की POP आणि मातीच्या मूर्तींमध्ये असं काय अंतर असतं? कारण बघू तर POPची पण तेवढीच सुंदर असते आणि मातीची पण तेवढीच मनमोहक असते, तर यातलं अंतर कसं आम्ही ओळखावं? नमस्कार, पहिले तर मी विशाल शाहकार आणि मी नागपूरलाच मूर्त्या करतो। मुख्य अंतर जे तुम्ही विचारताय मुख्य अंतर असं आहे की POP ज्या मूर्त्या असतात सगळ्यात पहिले मला जे पर्सनली ॲज अन आर्टिस्ट वाटतं की POPच्या मूर्त्या ह्या साच्यात न होतात। तिथे एका कलाकाराचं काम नसतं, एक लेबरलासुद्धा तुम्ही तो साचा देऊन ती मूर्ती होते आणि त्याच्यात तुम्ही एक बाकी लेबरला पण करू शकता काम। तिथे का आर्टिस्टची गरज नसते, मग आर्टिस्टचं काम तसं कमी होतं आहे। आणि दुसरं मुख्य म्हणजे ती मूर्ती वर्षानुवर्ष तशीच राहणार, ती कधीच पाण्यात विसरणार नाही। आणि आपल्या ज्या ह्या मातीच्या मूर्त्या आहेत तुम्ही विसर्जन कराल तर अगदी म्हणजे 5 तासात पूर्ण मूर्ती पाण्यात मिसळून जाईल, ही सगळ्यात मोठा फरक त्यातला आहे। काय प्रतिसाद आहे? अवघ्या काही दिवसातच बाप्पांचं आगमन होणार आहे, कसा प्रतिसाद आहे? कारण मूर्त्या जर आम्ही बघतोय तर खूप मनमोहक आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत, तर तुमचं यावर काय म्हणणं आहे? प्रतिसाद काय आहे प्रेक्षकांचा? नाही, प्रतिसाद असा आहे की आम्ही आता 5 वर्षापासून मातीच्याच मूर्त्या वापरतोय आणि लोकांचं एक POP नको आहे, त्याच्यामुळं निव्वळ मातीच्याच मूर्त्या असतात आमच्याकडं। त्यातल्या त्यात आम्हाला शृंगार आणि साज करण्याची खूप आवड पण आहे आणि आमचे जे कस्टमर आहे त्यांना ते खूप पसंत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे काकू अजून 200 रुपये घ्या, आणखी शिंगार करा, असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळं माझ्याकडच्या मूर्त्या सर्वांना प्रसिद्ध आहे अगदी। काय अनुभव असतो जेव्हा बाप्पा जेव्हा आकार घेतात, कसा तो अनुभव असतो? मी तुमच्याकडनं नक्की जाणून घेईल। आम्हालाही ते म्हणजे जसजसं त्यांचे स्वरूप आम्ही जसजसं त्याचा आकार देतो, शिवाय त्यांचा शृंगार करतो, त्यांचं चेहरा रूप सगळं बदलत चालतं। त्याच्यामुळे आम्हाला उल्हास वाटतो का आणखी काहीतरी करावं, अजून काहीतरी करावं। काही दिवसातच बाप्पा आपल्या मधात राहणार आहे, काही दिवसातच बाप्पांचं आगमन होणार आहे। त्याच अनुषंगानं आज मी नागपूरच्या चित्तार ओळीत आली होती, तर मूर्तिकारांचं प्रतिक्रिया पण आपण जाणून घेतली आणि POP आणि मातीचं अंतर पण आपण जाणून घेतलं आहे। तर यावर्षी बजरंग दलाचं पण आव्हान आहे की बाप्पांची मूर्ती बाप्पाच्याच रूपात आलेली पाहिजे। तर माझी पण हीच विनंती आहे की POP वापरू नका, मातीच्याच मूर्त्या वापरा आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या आत्तापासून हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा। कॅमेरा पर्सन प्रवीण सोबत मी अमृता, महाराष्ट्र TV24 करिता नमस्कार। चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली, त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची।
अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम। जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार। डायनासोर, गॉडजिला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ। 13 अगस्त से रोजाना 3 शो, 1, 5 और रात 8 बजे। विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, झांसी रानी चौक, नागपुर में। बुकिंग्स के लिए विजिट करें www.badshahmagicalworld.com।